वधूवर मंडळात खेटे घालावे लागणार आहेत आपल्याला, नाहीतर नेटवर नवऱ्या मुलीसाठी शोधकार्य सुरू करावं लागणार आहे. शोधकार्य सुरूच आहे साहेब. हे काय मुलींचे फोटो घेऊन आलोय. पण दाखवा ना तुमच्या साहेबांना. सदाशिवच्या आठवणींनी तुझं मन व्याकुळ होतंय श्री. तू दुःखी होतीयस आणि तुला दुःखी झालेलं पाहून नानांच्या मनाला खूप त्रास होतोय ग. चांगल्या घरची तरुणी हवी. पुढे लिहा, लवकरात लवकर भेटा, वसुंधरा सबनीस, खाली माझा नंबर द्या, कळलं? हो आहे साहेब. आई, आर यू सिरियस? ऑफकोर्स आय एम सिरियस. म्हणजे जाहिरात द्यायची तुला? हो, आणि जाहिरात आली नाही तर सरंजाम्यांना सुट्टी. तू हुकुमशाह सारखं का वागतेस आई? माझा नाईलाज आहे. दिस इज टू मच. मला पण तेच म्हणायचंय. पाणी आता डोक्यावरनं चाललंय. आई, मी लग्नाबद्दल बोलतोय. बोल ना, मी कुठे अडवलंय तुला? तू जे काय करतेस ना हे मला बिलकुल पसंत नाही. तू मला असं वागायला भाग पाडतोस. मी तुला असं वागायला भाग पाडतोय? तुझं हे बोलणं बरोबर नाही आई. तुझं शब्दानी शब्द मी पाळतोय, कधी तुझ्या मनाविरुद्ध वागत नाही का? आणि तू म्हणतेस की मी तुला असं वागायला भाग पाडतोय? वाद कशाला घालतोस? आई, तू मला कधी समजूनच घेत नाहीस. हा आरोप मी ऐकून घेणार नाही. अजून तुला किती समजून घ्यायचं? ज्या मुलींना तू जाहिरात देऊन बोलवतेस त्यांच्याशी मी कनेक्ट कसं होणार? कनेक्ट कसा होणार म्हणजे? मन जुळायला पाहिजेत नाही साहेब. कोणाची मन? माझं आणि त्या मुलींचं. तुझा त्याच्याशी काय संबंध? काय माझा काय संबंध आहे? कमाल आहे साहेब आपली. अहो, लग्न साहेबांना करायचंय ना, मग साहेबांच्या आणि त्या मुलीचं मन जुळायला पाहिजे ना. अशी काय बघतेस ग? सरंजामांनी मुद्दा बरोबर मांडलाय. आई आई म्हणजे तुमचा काय समज आलाय? मी सुनेसाठी जाहिरात देतेय? हा मूर्खात. मला एकटीला कंटाळा आलाय, सोबत हवीये. या घरातल्या भिंतींशी बोलून मी कंटाळलीये आणि म्हणून मी जाहिरात देतेय. तुला काय वाटलं तुझी बायको शोधण्यासाठी जाहिरात देतेय? तुझी बायको तू शोध, बस मन जुळवत, कनेक्ट करत. काय घाई आहे? हा माझ्यामुळे तुला आणि नानांना खूप त्रास होतो ना ग आई? नाही ग, आपल्या मुलांचा आई वडिलांना कधीही त्रास होत नाही. काळजी मात्र वाटत राहते. तुझ्या मनाची होणारी ओढाताण पाहून मनाला खूप यातना होतात. आपल्या मुलीची होणारी फरफट आपण थांबवू शकत नाही. तिला पडलेलं आयुष्याचं कोडं सोडवू शकत नाही, याची खंत मात्र वाटत राहते. आईबाप होणं सोपं असतं ग, पण आईबापांचं कर्तव्य पार पाडणं फार कठीण असतं. आणि हे जेव्हा कर्तव्य पार पाडलं जात नाही ना, तेव्हा मनाला खूप यातना होतात. आणि त्याची जेव्हा जाणीव होते तेव्हा असं वाटतं आपण कुठेतरी कमी पडतोय. आई काहीतरीच काय बोलतेस? प्रत्येक मुलीनं सासरी आनंदात राहावं असंच स्वप्न प्रत्येक आई वडील पाहत असतात. आम्ही काही जगावेगळे नाही. आमचंही हेच स्वप्न आहे की आमची मुलगी सासरी आनंदात राहावी, सुखी राहावी. हेच स्वप्न आम्ही पाहिलं. आणि असं स्वप्न पाहणं चुकीचं तर नाही ना. आणि म्हणूनच सदाशिव असला तरी तुम्हा दोघांच्या लग्नाला नानांनी माझ्याकडे संमती दर्शवली होती. म्हणाले होते आपलं जे काही आहे ते आपल्या श्रीचंच आहे ना. तिला जर त्याच्याशी लग्न करायचं असेल तर आपण आडकाठी करायची नाही. पण तो सदाशिव तोच करंटा निघाला. आई गाव सोडून निघून गेला. त्यानं जराही तुझी पर्वा केली नाही, थोडाही तुझा विचार केला नाही. त्याने परवा केली माझी आई. माझा विचार करून माझ्या भल्यासाठीच तो गाव सोडून गेला. तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? नशीब लग्न अगोदर डोक्यात राग घालून निघून गेला. लग्नानंतर गेला असता तर आभाळच कोसळलं असतं आपल्यावर. कविता करायचा ना ग तो?
या खिडकीतून हळूच मला हाक मारायचा. मी खिडकीत जायचे. तो खिडकी खाली बसून मला कविता ऐकवायचा. कवी मनाचा होता तो. हळूवार, प्रेमळ, निरागस. म्हणायचा, राज, तुझ्यासारख्या हिर्याला श्रीमंतीचं कोंदण मिळायला हवं, पण तू माझ्यासारख्या गरीब सदावर जीव जडवून बसलीस. तो मनाने श्रीमंत होता, आहे. अजूनही तुला असं वाटतंय ना की सदाशिव येईल, खिडकीतून तुला इशारा करेल आणि कविता ऐकवेल? असं का वाटतंय तुला? आईची दृष्टी मुलांची प्रत्येक हालचाल टिपत असते. तिच्या नजरेतून काहीच सुटत नसतं. तांदूळ वेचताना वारंवार तुझी नजर खिडकीकडे जात होती, हे मी पाहिलंय. निघून जाणारे परत येण्यासाठी कधीही निघून जात नाही. सदाच्या आठवणी तुझ्या मनातून काढून टाक. तुझ्या मनाला आवर घाल. तूच म्हणायचीस ना की तुझ्या भल्यासाठी सदा गाव सोडून निघून गेलाय. मग आता विचार कर की तुझं भलं कशामध्ये आहे. मला विचारशील तर लग्न करण्यातच तुझं भलं आहे. आणि तुला सुखी झालेलं पाहून सदाही सुखी होईल. रडशील, रडून घे. तुझ्या या अश्रूंमध्ये सदाच्या सगळ्या आठवणी पुसल्या गेल्या पाहिजे. तुझी पाटी कोरी व्हायला पाहिजे. आणि मग या कोऱ्या पाटीवर तू तुझ्या संसाराचा श्री गणेशा मोकळ्या मनाने करू शकशील. लाली आधी शांत हो बरं. आणि धर, राजांना फोन कर आधी. धर लाली. अगं फोन फेकणार होतीस तू. लाली, अगं इतका संताप चांगला नाही. मनासारखं काही घडलं नाही तर संताप येणारच ना मॉम. धीरानं घ्यायला कधी शिकणार आहेस तू लाली? संयम, पेशन्स, धीर या शब्दांचा बीट आलाय मला. ए असा हा तुझा सगळा आताताईपणा करतेस ना, म्हणून मला काळजी वाटते. काळजी करायला मी काय कुकुला बाळ आहे का? आणि मी काय माझी काळजी घेऊ शकत नाही असं वाटतंय का तुम्हाला? नाही ग पोरी, तू घेशील ना, कदाचित तुझी काळजी तू घेशील, पण तुझं हित कशात आहे याची जाणीव नाही ना तुला. ती जाणीव असती तर सरनाईकांचं स्थळ नाकारलं नसतंस तू. मॉम प्लीज, तू समजव डॅडला. पण तू का नाही समजून घेतेस? अगं आई वडील मुलांचे बेस्ट फ्रेंड असतात, हे कधी कळणार आहे तुला? आई वडील मुलांसाठी निस्वार्थ बुद्धीने झटत असतात, झिजत असतात, हे कधी उमगणार आहे तुला? मी उगाच तुमच्या बरोबर लग्नाला आले. त्या लग्नाला इतक्या मुली आल्या होत्या, पण सरनाईकांना काय फक्त मीच दिसले? अगं तू सर्वात सुंदर मुलगी आहेस म्हणून सगळ्यांमध्ये त्यांना तूच दिसलीस. मॉम, डॅड, मला त्या सरनाईकांच्या मुलासोबत लग्न करण्यात काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. तुम्ही सुद्धा त्यावर विचार करण्यात वेळ वाया नका घालवू. हा शुद्ध वेडेपणा आहे हिचा. मी आहे वेडी. सरनाईक गर्भ श्रीमंत आहेत. पैसा त्यांच्या पायाशी लोळण घेतो. अगं सुखी होशील तू. पैशाशी लग्न करायचंय का मॉम? राजन सबनीशी लग्न करून मी सुखी होणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? राजन सबनीस पेक्षाही कितीतरी जास्त पटीने श्रीमंत आहे ते सरनाईक. तू पण ना मॉम डॅडच्या सुरात सूर मिसळून बोलू लागलीये. अगं तुझ्या चांगल्यासाठीच आम्ही सांगतोय. त्यांना हे बघ, असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस. हे बघ, तुझ्या मनाच्या विरुद्ध आम्ही काहीही करणार नाही. मग तर झालं. ओके, पण बेटा तू सरनाईकांच्या स्थळाबद्दल थोडा विचार करावा असं मला वाटतं. आई वडील मुलीचं लग्न ठरवताना, तिच्यासाठी नवरा निवडताना त्यांना खूप गोष्टींचा विचार करावा लागतो ग. मुलीचं सासर कसं असेल, तिकडची मंडळी कशी असेल, नवरा मुलगा कसा असेल, त्याची आर्थिक परिस्थिती कशी असेल, मुलगी त्यांच्याकडे सुखानं नांदेल की नाही, या सगळ्या गोष्टींची चाचपणी करावी लागते आई वडिलांना. कारण आई वडील आयुष्यभर मुलीचं हित सुख पाहत असतात. यासाठी ते आपले मान प्रतिष्ठा सगळं बाजूला ठेवून निस्वार्थ बुद्धीने ते सासरच्या मंडळींच्या समोर नतमस्तक होतात, विनम्र होतात, नमतं घेत असतात. आय ऍग्री डॅड.
बट राजन सबनीसचं घराणं सरनाईकाने एवढं नसलं तरी तालेवार आहे, समृद्ध आहे. तुमची मुलगी त्या घरीही सुखातच राहील. ठीक आहे, शेवटी तुझ्या आनंदात आमचा आनंद लपलेला आहे. हं? सुमन, मी रघुनाथरावांना भेटतो, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेतो. त्यानंतर त्यांना काय कारण सांगायचंय ते आपण ठरवू. ओके डॅड, तुम्ही तुमचा माझा वेळ वाया घालवू नका. माझा डिसिजन बदलला जाणार नाही. मला राजन सबनीशीच लग्न करायचं. इट्स क्लिअर. अचानक तुला सोबतीची गरज का भासू लागली आई? अरे तू सतत गर्दीत असतो आणि मी नेहमी एकटीच असते. अरे घर कसं मुलाबाळांनी भरलेलं असावं. त्यांचं रडणं, त्यांचं हसणं, त्यांचं पडणं, वस्तू फोडणं, त्यांनी घर कसं जिवंत वाटतं. आपण पाळणाघर काढूया का आई? साहेब, साहेबांचं म्हणणं दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकवायला तुम्हाला फार आवडतं का सरंजामे? मी चहा होतोय सर. काही नको. आई आई, आज तुझा सूर काय वेगळाच आहे. ऐकतेस का? थांब, हा सरंजामेंचा आणि हा माझा. सरंजामे, चहा घ्या, चहा घ्या. आणि माझा चहा? मला ना चहा होता. नाही, का? माझी मर्जी. जशी तुझी मर्जी तशी माझी मर्जी असू शकते. याचा अर्थ काय आहे? सिंपल. आई रिटायर होते. काय? एवढा एक्साइट कशाला होतोय? चहाचा प्रश्न आहे ना? तू तुझी बायको घेऊन ये आणि तिच्याकडनं चहा करून घे. लग्नाशिवाय दुसरा कुठला विषयच नाही ना तुझ्या डोक्यात? आपल्या आईने आराम करावा असा विचार तुझ्या डोक्यात येतो का? तू मुद्दामून असं ठरून वागतेस आई? कारण तू माझं म्हणणं ऐकत नाहीस. या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतोस. आई, आयुष्यभर जिच्याशी नातं जोडायचंय, तिची निवड अशी पटकन कशी करता येईल? पटकन? गेली 2 वर्ष तू असा लग्नाचा विषय टाळतोयस. राजन, तुझ्या कंपनीची पेमेंट टर्म्स काय आहेत रे? पेमेंट? लग्नाचा आणि पेमेंट टर्मचा काय संबंध आहे? हे मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही. 90 दिवस, फार फार तर 120 दिवस. म्हणजे पार्टीने 90 दिवसात किंवा 120 दिवसात पेमेंट करायलाच हवं. याचा अर्थ तू कस्टमर्सना 120 दिवसांची मुदत देतो, बरोबर? मी सुद्धा तुला 120 दिवसांची मुदत देते. पुढील 120 दिवसामध्ये तुझं लग्न व्हायला हवं, कळलं? हे बघ, मला तुझी कोणतीही सफाई नको. घे चहा घे. पुढील 120 दिवसामध्ये मी तुला चहा देणार, पण नंतर हमलात काय साहेब? त्यानंतर काय? ह्याला त्याच्या बायकोला चहा करून द्यावा लागेल. आई साहेब, साहेबांच्या होणाऱ्या बायकोला उचक्या लागत असतील नाही? हो ना, पण कुठे लपून बसलीये देव जाणे. श्री आलीस का? सदा, कुठे आहेस तू? खिडकी खाली बसली. थांब, मी आले. थांब, मी बाहेर येते. नको. का? का नको? तू माझी आणि माझ्या कवितेची थट्टा करशील असं वाटतं मला. म्हणजे तू कविता केली आहेस? हो. हसायचं नाही या. बरं बाबा, नाही हसणार. मी जातो. अरे रागवतोस काय? तू कविता केलीस याचा आनंद झाला मला, म्हणून हसले. खरं बोलतेस ना? तुझी शपथ. ऐकव ना.
कविराज, किती भाव खाताय तुम्ही? तुला भेटण्यासाठी मी 7 समुद्र पोहून जाईन. तुला भेटण्यासाठी मी 7 समुद्र पोहून जाईन. तुला भेटण्यासाठी मी 7 समुद्र पोहून जाईन. भावभावनांच्या लाट प्रवाहात वाहून जाईन. छान आहे सदा. भावभावनांच्या लाट प्रवाहात वाहून जाईन. तुला भेटण्यासाठी मी 7 समुद्र पोहून जाईन. भावभावनांच्या लाट प्रवाहात वाहून जाईन. तू असशील बरोबर तर नाही कळी काळाची भीती. अहो भाग्य माझे लाभली मज तव प्रीती. देशील ना ग सखे मजला साथ. देशील ना ग सखे मजला साथ. घेऊन हातात हात साक्षीला चांदरात. घेऊया शपथ तू माझी आणि मी तुझा. कधीही सोडणार नाही एकमेकांची साथ. कधीही सोडणार नाही एकमेकांची साथ. कविता छान आहे सदा. आवडली मला. सदा सदा सदा. तुझ्या मुलीची समाधी लागली आहे. ती तुझी पण मुलगी आहे देव, आणि अगदी तुझ्या पावलावर पाऊल टाकून चालतीये. तू पुस्तकांमध्ये रमतोस, ती म्युझिक मध्ये. नाही, मला तर वाटतं ती नवऱ्याला कसं नाचवायचं याचा अभ्यास करते. आणि हे तू शिकवलं असणार तिला. टोमणे समजतात म्हंटल मला देव. आणि हो, मी नाही हा तुला नाचवत. तूच माझ्या अवतीभोवती पिंगा गळत फिरतोस. बरं ते जाऊ दे. आज मला पिंगा भेटले होते. आपलं हे पिंगे भेटले होते. समर्थ असोसिएट्सचे. लक्षात आहे तुझ्या? कुठे भेटले होते? बिझनेस सेमिनारमध्ये. ओ, लल्लाबद्दल विचारत होते. हे बघ, ए लल्ला, सासरी गेल्यावर अशीच वागणार आहेस का? काढते काढ काढ. मी विचारलं तुला, सासरी गेल्यावर तू अशीच वागणार आहेस का? या म्हणजे असं होणार आहे, सासूने हाक मारली तरीही जाईल नाचत नाचत, आणि नवऱ्याने मागितला चहा की त्याला म्हणेल तुम्ही जरा वाट पा. डॅड, चहा जेवण करण्यासाठी माझ्या घरी नोकर चाकर असतील. हे असलं काही मला जमणार नाही. हे बघ ललना, तुझ्या बुद्धीचा तू योग्य वापर करावा एवढीच माफक अपेक्षा आहे आम्हा पामरांची. तुझ्या सासरच्या मंडळीने तुझ्या वागण्याचा जाब आम्हाला विचारू नये, एवढं लक्षात ठेव म्हणजे झालं. काय हेडफोन्स लावून म्युझिक ऐकत होते ना, तेच बरं होतं. मग डॅडचं एकदा रेकॉर्ड सुरू झाला ना की इरिटेट व्हायला होतं. अगं बेटा, तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय ना. काय चांगलं काय वाईट हे कळतं मला डॅड. नाही, ते कळलं असतं तर सरनाईकांचं स्थळ नाकारलं नसतंस. पुन्हा तुझी गाडी सरनाईकांच्या रुळावर आली देव. सुमन चुटपुट लागून राहते एक चांगलं स्थळ गमवल्याची. म्हणजे हे असं झालं की राजा आपला खजिना रिता करायला आपल्या दाराशी उभा आहे, आणि आपण आपल्या कर्मदरिद्रीपणाचं प्रदर्शन करून त्याला परत पाठवलं. नाही, रघुनाथराव काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, देवव्रत, सन्मान, ऐश्वर्य, सुख हे सगळं तुमच्या दाराशी येऊन उभं आहे. माझा स्वीकार करा असं सांगते, आणि तुम्ही त्याला नकार देऊन परत पाठवलं. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी का अवघडत राहायचं देव? सुमन, तुला सांगितलं ना, मनाला चुटपुट लागून राहते ग. आपण हातचं सोडून पलट्याच्या मागे तर धावत नाही ना, असं वाटायला लागतं. मला तसं वाटत नाही. मी लाईफ पार्टनर म्हणून ज्याची निवड केली आहे तो लाखात एक आहे. फक्त तू निवड करून उपयोग नाही ना. तुझ्या या लाखातल्या एकाने तुझी निवड केली आहे का हे कळायला हवं ना. त्याने सुद्धा माझी निवड केली असणार. हे बघ ललना, ही जर तरची भाषा झाली. अरे, आपल्या मुलीच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेव. बरं ठीक आहे, एकदा आमची भेट घडवून दे. डॅड, उतावीळ होऊ नका प्लीज. होईल भेट. माझ्या प्लॅन प्रमाणे सारं जुळवून आलं की. प्लॅन? थोडं दचकायला काय झालं? अगं सुमन, दचकू नाही तर काय करू? प्लॅनचा अर्थ कळतो का तुला?
प्लॅन म्हटलं की नियोजन आलं, आयोजन आलं, गोष्टी घडवून आणण्याचं कटकारस्थान आलं त्याच्यात. बस डॅड, तुम्ही फार ओव्हर करतात असं नाही वाटत का तुम्हाला? ना तुला कळत कसं नाहीये? आपण इथे तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय आणि तू प्लॅन बद्दल बोलतेस. काही ताळमेळ आहे का? काय झालंय का तुला देव? आजकाल कुठलीही गोष्ट प्लॅनिंग शिवाय होते का? लग्नाला सुद्धा प्लॅनिंग करावं लागतं, कळलं? मला हे सगळं आवडत नाही. प्रश्न तुझ्या आवडीचा नाहीच आहे, हं? आपल्या लाडक्या लेकीच्या आवडीचा आणि आनंदाचा आहे. हे असं प्रत्येक वेळी तू लग्नाला पाठीशी घालते, तिच्या अशा अविवेकी वागण्याला प्रोत्साहन देतेस तू. तिचं नको तेवढं कौतुक करतेस ना, म्हणून ती अशी वागते. श्री, चहाचा कप आत नेऊन ठेव, हेच सांगायचं ना तुला आई? नेते. मनकवडी आहेस तू श्री, मनकवडी म्हणजे? दुसऱ्यांच्या मनातलं ओळखणारी. पण मी कुठे ओळखलंय तुमच्या मनात? तुमच्या मनातल्या वादळाचा थांगपत्ता मला कुठे लागला? हे बघ श्री, उगाच मनाला त्रास करून घेऊ नको. बघितलं ना, सगळं बघितलं. तुम्ही बँकेचं पासबुक घेऊन बसलेला आहात, बघितलं मी.